तोंडली भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, 1 ते 2 तमालपत्र, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, चिरलेली तोंडली, 1 कप तांदूळ, 3 कप पाणी, चवीनुसार मीठ, गूळ, 1 चमचा तूप. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, तमालपत्र, टोमॅटो, लसणाची भरड परतून घेत त्यात हळद, धणेपूड, तिखट, काळा मसाला, तोंडली आणि त्यावर तांदूळ, पाणी, चवीप्रमाणे मीठ, गूळ आणि साजूक तूप घालायचं. 1 उकळी आली की झाकण ठेवत भात शिजवायचा. झाला आपला श्रावण सोमवार विशेष तोंडली भात तयार. आता आपण तोंडली भात बनवूयात. तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं. जिरं मस्त फुललं पाहिजे. कढीपत्ता घालायचा आहे, त्याचबरोबर तमालपत्र आणि बारीक चिरलेलं टोमॅटो आणि लसूण पेस्ट. लसूण साधारण अर्धा इंच किसून घेतलेला आहे. हे छान व्यवस्थित एकजीव परतून घ्यायचं. हळद घालायची आहे, धणेपूड, लाल तिखट, इथे काळा मसाला मी वापरलेला आहे. काळा मसाल्याची चव खूप छान उतरते या भातामध्ये, तोंडली भातामध्ये स्पेसिफिकली. त्याचबरोबर आता तोंडली घ्यायची आहे. तोंडली मी स्वच्छ धुवून अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये स्लाइस करून घेतलेल्या आहेत. तोंडली ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तोंडली छान मसाल्यामध्ये कोट करून झाली की तांदूळ घ्यायचा. 1 कप सुरती करून तांदूळ घेतला. हा स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा. सोक करायची गरज नाही, भिजवून घ्यायची गरज नाही आहे. हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ फोडणीमध्ये घालून घ्यायचा, भाज्यांमध्ये कोट करून घ्यायचा आणि यामध्ये पाणी घालायचं. साधारण 3 कप मी पाणी घालते 1 कप तांदूळाला. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडीशी गूळ पावडर मी इथे घालते आहे, चव छान लागते म्हणून. आणि साजूक तूप, त्याने टेक्स्चर खूप छान येतं. तुम्ही मसाले भात, पुलाव जे काही कराल त्यामध्ये नंतर एक साजूक तूप घेतलं चमचाभर, त्याला टेक्स्चर छान येतं. छान उकळी आली की गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत हा शिजवून घ्यायचा. तोंडली भात बनवून तयार आहे. गॅस बंद करूया, चेक करूया. आहा, मस्त. तुम्ही बघू शकाल भात व्यवस्थित शिजलेला आहे. आता तोंडली अशी एका बाजूला जातात, त्यामुळे हे पुन्हा एकदा मस्त एकजीव करून घ्यायचं आणि जबरदस्त दिसते. आहा, मस्त असा मोकळा पण झाला, पण ड्राय नाही झालेला.